नमस्कार मित्रांनो. अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मराठी ग्रामरचा आपला आजचा टॉपिक आहे. कोणता आहे? वचन. वचन जो टॉपिक आहे ना, त्याच्यामध्ये वचनामध्ये कसा भेद होतो, म्हणजे एका वचनीचा अनेक वचनी करताना कसा भेद होतो किंवा कसा बदल होतो, ते जे गोष्टी आहे ना, वचन हा जो टॉपिक आहे ना, मराठी ग्रामरमध्ये जरा अवघड समजला जातं शनीच्या नंतर. म्हणजे कसा, एखादी गोष्ट आपल्याला एक वचनी आहे त्याचा अनेक वचनी करताना तुम्हाला शब्द जरी सोपा वाटत असला कधी कधी, तरी त्याचं तुम्हाला विचारलं जातं की आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. अकारांत पुल्लिंगे नामाचे अनेक वचन करताना ते इकारांत होते. अकारांत असं म्हणतंय मी, चूक बोलतोय का बरोबर बोलतो ते तुम्हाला ओळखायचं आहे. मग हे तुम्ही ओळखू कधी शकता? मग तुम्हाला एक्झॅक्ट माहित पाहिजे की एकारांत अनेक वचनी नामाचं एक वचनी नामाचं अनेक वचन करताना अकारांत होते का इकारांत होते का आकारांत होते, असे स्टेटमेंट येतात. तेव्हा आपला काय होते मित्रांनो, प्रश्न चुकतो. आपल्याला आता एक घोडा अनेक घोडे आपण असं म्हणतो. म्हणजे असा जेव्हा आपण प्रश्न विचारतो, एक देव अनेक देव असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा नॅचरली बोलून जातो. पण जेव्हा तो ग्रॅमॅटिकली फॉर्म मध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाते, अकारांत पुल्लिंग नामाचं ते अनेक वचनी रूप असं होतं, इकारांताचं असं होतं, एकारांत स्त्रीलिंगीन एक वचन नामाचं अनेक वचन असं होतं, असं ज्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारला जाते त्यावेळी जर तुम्हाला बेसिक माहित नसलं तर तुमचा प्रश्न चुकते. तर ते तुम्हाला मी ट्रिकच्या माध्यमातून कसं आठवण ठेवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिले बेसिक सांगतो काय आहे, मग तुम्ही ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला ते लक्षात येणार आहे. बघा, जर तुम्हाला पुल्लिंग नाम दिलं असेल आणि त्याची सुरुवात जर अकारांतनी होत असेल, एक वचनामध्ये अ शेवट होत असेल म्हणजे अकारांत. आता सपोज हा देव शब्द आहे, देव म्हणजे हा याचा शेवट कशाने होत आहे? अ होत आहे. कशाने होत आहे? अ होत आहे. म्हणजे एक वचन म्हणजे पुल्लिंगी जो एक वचनी पुल्लिंग नाम जो देव आहे त्याचा अनेक वचन करताना काय भेद होतो किंवा काय बदल होतं? एक वचनी पुल्लिंगी नामाचा अनेक वचन करताना तो अकारांतचा काय होतो मित्रांनो? अकारांतच राहतो. म्हणजे या देव या शब्दाचा अकारांत काय होते? देव होते. म्हणजे एक राहिला तरी देवच आणि अनेक राहिले तरी देवच. समजलं का? एकदा डबल सांगतो बघा. आता हा जो देव शब्द आहे, हा देव, ह्या देव शब्दाचा जो शेवटचा शब्द आहे व, याच्यामध्ये कोणता शब्द आहे मित्रा? अ. म्हणजे ह्या देव या शब्दाचा जो शेवट आहे तो अ ने काय होतोय? शेवट होतो. अकारांताने काय होतोय? शेवट होतो. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला या देव या शब्दाचा पुल्लिंगी नामाचा अनेक वचनी रूप जर केलं तर काय होईल? देवचा देवच होईल. म्हणजे त्याचा शेवट कशाने होईल? पुन्हा अनेच होईल. म्हणजे अकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन हे कसे होते? अकारांतच होते. हे ट्रिकनं आठवण ठेवायचं कसं ते सांगणार आहोत, फक्त तुम्ही बेसिक समजून घ्या. दुसरं बघा, आकारांत म्हणजे आने अंत होणाऱ्या शब्दाचा पुल्लिंगी नामाचा कोणता? आता घोडा, डा मध्ये कोणता शब्द आहे? आ. म्हणजे आने अंत आकारांत, आकारांत पुल्लिंगी नामाचा अनेक वचन करताना काय होतं तर तुम्हाला माहित पाहिजे, ते एकारांत होतं. म्हणजे एक असेल तर घोडा आणि अनेक असेल तर घोडे. डे म्हणून याच्यामध्ये काय मित्रा? एडक्याचं ए आहे. हे बेसिक लक्षात ठेवा, हे महत्वाचं म्हणून सांगतोय मी. हे तुम्हाला प्रश्न विचारते, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन करताना एकारांत होते, अकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन करताना अकारांतच राहते. मग हे विधान बरोबर आहे की चूक आहे? अशा वेळी आपला पोपट होते. म्हणून लक्षात ठेवायचं, अकारांतचा अकारांतच राहतो, अकारांतचा एकारांत होतो. अकारांतचा अकारांत कसा झाला? देवचा देवच राहिला. असे खूप सारे उदाहरण आहेत. बरं, ते मी तुम्हाला बेसिक, एकदा तुम्ही बेसिक ठेवले तुम्ही 200 हे जे उदाहरण असतात ना ते आठवण ठेवू शकता इझिली. ते महत्वाचं आहे. पहा, त्यानंतर इकारांत. इकारांत हा कवी शब्द आहे. म्हणजे इकारांत पुल्लिंगी नामाचा एक वचनी शब्दाचा अनेक वचनी करताना काय होते? इकारांतचा इकारांतच राहते. म्हणजे इकारांतचा इकारांत, अकारांतचा एकारांतच राहते. म्हणजे कवीचा काय होतो? कवीच. एक असला तरी कवीच आणि अनेक असले तरी कवीच. म्हणजे तुम्हाला असं विचारण, मग इकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन काय होते? इकारांतच होते. आता बघा, उकारांत. उकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन काय होतं? तर उकारांत पुल्लिंगी नामाचं उकारांत म्हणजे ऊने अंत होतो. भाऊ या शब्दामध्ये कशाचा शेवट होतो? ऊने शेवट होतो. म्हणून उकारांत शब्दाचा अनेक वचनी पुल्लिंगी शब्दाचा अनेक वचनी काय होते? उकारांतच होते. हे लक्षात ठेवा. म्हणजे भाऊ या शब्दाचा एक राहिला तरी भाऊच आणि अनेक राहिलं तरी भाऊच. सेम ओकारांत बघा, फोटोचा फोटो म्हणजे ओकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचनी काय होते? ओकारांत.
एक राहिला तरी फोटोच आणि अनेक राहिला तरी फोटोच. मित्रांनो, एवढा सगळा झाल्यावर तुमच्या गोष्ट एक लक्षात आली असेल, ज्या वेळेस तुमच्या समोर पुल्लिंगी नाम असतं त्या नामांमध्ये फक्त आकारांताचा एकारांतात बदल होते, बाकी कोणते याच्यामध्ये बदल होत नाही. मित्र, हे रिसर्च आहे. पाय ना, अकारांताचा अकारांतच राहत आहे, इकारांताचा इकारांतच राहत आहे, उकारांताचा उकारांतच राहत आहे, ओकारांताचा उकारांतच राहत आहे. मग तुम्हाला हे चार लक्षात ठेवण्यापेक्षा एकच लक्षात ठेवायचं ना, ज्या वेळेस पुल्लिंगी नामाचं आपल्याला एक वचनाचं अनेक वचन करायचं असतं त्यावेळेस पाहायचं फक्त त्याचा आने अंत होतोय का अने अंत होतोय. जर त्याचा आने अंत होत असेल तर सिंपल त्याचा एकारांत करून टाकायचा, विषय मोकळा पुल्लिंग नामाचा. ह्याच्यात काही नवीन रॉकेट सायन्स आहे का सांगा? नाही ना. बघा, अकारांताचा अकारांत, इकारांताचा इकारांत, उकारांताचा उकारांत, ओकारांताचा ओकारांत राहिला. फक्त राहिला का आकारांताचा एकारांत करणे. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला आकारांत पुल्लिंग नामामध्ये अनेक वचन करताना एकारांत होते का? हो होते. घोड्याचा घोडा झाले ना, एक असेल तर घोडा आणि अनेक असेल तर घोडे. बाकी कोणाचा बदलला का? नाही. म्हणून याच्यात एकच आठवण ठेवायचं का पुल्लिंगी नामाच्या याच्यामध्ये एकचा अनेक करताना बाकी कोणताच बदलत नाही, फक्त आकारांताचा एकारांत होतो. हे मित्रांनो असा अभ्यास करा, तेव्हा तुम्हाला मराठी ग्रामर मध्ये जास्तीत जास्त मार्क येतील. दुसरा पहा, आता स्त्रीलिंगी, हा बेसिक समजून आला तुम्हाला. आता स्त्रीलिंगी सांगतो. अकारांत स्त्रीलिंगी नामाचा एक वचनी काय होते, आकारांत की इकारांत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अकारांत स्त्रीलिंगी नामाचं रूपाचा एक वचनाचं अनेक वचन करताना अकारांतचा आकारांतही होते आणि अकारांतचा इकारांतही होते. इकडे बदलत नव्हता पण इकडे बदलत आहे. आता बघा, अकारांतचा वीट, वीट मध्ये आणि शेवट होते, अनियंत म्हणून अकारांत. आणि याचा एकार अनेक वचनी कसा होते, विटा. एक असंत वीट, अनेक असंत विटा, म्हणजे अचा आ झाला. सेम अचा ई होईल. आता कसं पहा, एक असेल तर विहीर, एक असेल तर विहीर आणि अनेक असेल तर विहिरी, म्हणजे अकारांतचा का झाला, इकारांत झाला. मग तुम्हाला प्रश्न मध्ये म्हटलं की स्त्रीलिंगी अकारांत स्त्रीलिंगी नामाचे एक वचनी रूप आकारांत आणि इकारांत होतं तर का? बरोबर, सॉरी, अनेक वचनी रूप इकारांत आकारांत आणि इकारांत होतं का? तर होतं. हे लक्षात ठेवा. पहा, त्याच्यानंतर बघा, आकारांत स्त्रीलिंगी नामाचं एक वचनी रूप आकारांत एक वचनी स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचनी रूप काय होतं? आकारांतच आकारांतच राहतं. मित्रा बघा, एक असेल तरी भाषाच, अनेक असेल तरी भाषाच, म्हणजे हा बदलला का? नाही. एक असेल तरी भाषाच आणि अनेक असेल तरी भाषाच. त्याच्यानंतर मित्रा लक्षात ठेवा, इकारांत एक वचनी स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन करताना त्याचं काय होते? इकारांतचा याकारांत होते. एक असेल तर नदी आणि अनेक असेल तर नद्या. मित्रांनो, त्याच्यानंतर उकारांत लक्षात ठेवा. उकारांत मध्ये काय असतं? एक वचनी उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन करताना वाकारांत होते. म्हणजे कसा? एक असेल तर सासू आणि अनेक असेल तर सासवा, म्हणजे सासूचा शेवट ऊने शब्द होतो. ऊने होणारा अंत म्हणजे उकारांत, आणि इकडे वा म्हणजे वाने शेवट होतो, सासवा. उकारांतचा काय झाला? वाकारांत. आता बघा ओ मित्रांनो, एक वचनी स्त्रीलिंगी ओकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचनी करताना काय होतं? तर आकारांत होतं. एक असेल तर बायको, सॉरी, एक असेल तर बायको आणि अनेक असेल तर बायका. मित्र, इथं एक भेटायचे वांदे झाले, इकडे बायका म्हणू नका. बायकाचे स्वप्न नका पाहू, फक्त बायकोचा स्वप्न पहा. एकच भेटली तरी बरं आहे, कारण आता तो बायका भेटण्याचा जमाना गेला. इथंच आपले वांदे आहेत मित्र. हा शब्द तुम्हाला आयुष्यभर लग्न होतपर्यंत आठवण ठेवायचं आहे की ओकारांत स्त्रीलिंगी नामाचं एक वचनीचं अनेक वचनी काय होते? आकारांत होते. आपली होणारी जी आहे ती एक बायको आणि अनेक झाल्या असत्या तर बायका झाल्या असत्या. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये आता हे कसं आठवण ठेवायचं तुम्हाला सांगतो. बघा, हे एवढेच शब्द आठवण ठेवायचं म्हणजे हे तुम्हाला बरोबर आठवण राहील. बघा, एक विहीर होती, विहीर विटाईनं बांधलेली होती. का? कारण त्याच्या गावामध्ये नदीचा पाणी येत नव्हता. त्याच्यामुळे त्याची माझी म्हणजे आपली सासू आणि बायको कुठे गेले होते? सासू आणि बायको कुठे गेले होते? मिळून विहिरीवर पाणी आणायला गेले होते. पण त्याचे भांडणं पाहून, त्याची भाषा ऐकून आपल्याला काय करायचं वाटलं नाही, तिथं राहायला वाटलं नाही. असं आठवण ठेवा. म्हणजे स्त्रीलिंगी नामाचं वीट म्हणजे विटा, विहीर विहिरी, भाषा भाषा, नदी नद्या, सासू सासरा, बायको बायका, हे असं आठवण ठेवलं एवढे 5 शब्द तरी तुम्हाला हे रूल्स आठवण राहतात.
अकारांताचा आकारांत, अकारांताचा इकारांत, आकारांताचा आकारांत, इकारांताचा याकारांत, उकारांताचा वाकारांत, उकारांताचा याकारांत. असा म्हणा तेव्हा तुम्हाला येईल. उकारांताचा आकारांत, एक असंत बायको अनेक असंत बायका, एक असंत सासू अनेक असंत सासवा, एक असंत नदी अनेक असंत नद्या. हे कुठून आले रे बाबा हे शब्द? हे नदी ई मध्ये काय मित्रा? ई आहे, आणि यामध्ये नद्या, इकारांताचा याकारांत झाला. भाषा, शा मध्ये आय आणि या शा मध्ये आय मित्रा, म्हणून आकारांताचा स्त्रीलिंगी नामाचा अनेक वचन आकारांतच झाला. हे आता नपुसकलिंगी हे पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. अकारांत नपुसकलिंगी अकारांत नपुसकलिंगी एक वचनी नामाचं अनेक वचन काय होते? एकारांत होते. कसा? एक असेल तर तुमचा घर होतो आणि अनेक असेल तर घरे. आता हे नपुसकलिंगी का? कारण आपण ते घर ते घरे असे म्हणतो, ठीक आहे, म्हणून. आणि इकारांतचा इकारांतच राहते बघा. पाणी असेल तर पाणी, आणि एक वचनी नपुसलिंगी आणि याच्यामध्ये पाणी पाणीच राहते. एक वचनामध्ये तेच आणि अनेक वचनामध्ये तेच. उकारांतचा बघा, एक व एक उकारांत नपुसकलिंगी नामाचं एक वचनाचं सॉरी अनेक वचनाचं काय होते? एकारांतही होते आणि वेकारांतही होते. उकारांतचा एकारांत कसा होते? एक असेल तर वासरू आणि अनेक असेल तर वासरे असा म्हणतो. एक असेल तर गडू, अनेक असेल तर गडवे म्हणतो. म्हणजे उकारांत ऊन शेवट होणाऱ्या शब्दाचा, एक वचनी शब्दाचा अनेक वचनी झाला तर तो नपुसकलिंगी शब्दाचा एकारांतही होते आणि वेकारांतही होते. मित्रांनो हे लक्षात ठेवा. हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप याच्यात बहुत कन्फ्युजन होते, लक्षात ठेवा. एक एकारांत एक वचनी नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन हे इकारांत होते. इकारांत असं का सांगतोय बघा. एक असल तर खेडे आणि अनेक असतील त्या खेडी, पण आपल्याला हे ऐकायला अपील होत नाही. ऐकायला जरी अपील होत नसलं तरी ते सत्य आहे. काही काही गोष्टी कडू असतात पण ते पचवावं लागतं, कारण ते सत्य असतं. ते मित्रा, एक असं आपण कसा खेडेगाव असं नाही म्हणत, एक असल तर खेडे म्हणायचं. एक असल तर खेडे आणि अनेक असतील तर खेडी. एक असल तर केळे आणि अनेक असेल तर केडी. हे लक्षात ठेवा मित्रा. केडे म्हणजे ए ने अंत होतोय, केडी ई ने अंत होतोय, खेडे ए ने अंत होतोय, खेडी ई ने अंत होतोय. हे का डोकं फोडून सांगतोय मित्रा? कारण याच्यामध्ये आपला कन्फ्युजन होते, आपल्याला हे सवय उलट झालेली असते. म्हणून एक असेल तर खेडे आठवण ठेवा, आणि ज्याच्या मागे इकडे विलांटी लागते ना तो अनेक वचन असतो बघा याच्यामध्ये. ई खेडेचा खेडी, केडेचा केडी असं आठवण ठेवा. हे ईचा लागतंय ना ते अनेक वचन असतं, हे लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून हे वचन भेद होता, आणि मराठी ग्रामर मध्ये सहसा जास्त पाठ करून घेतलं जात नाही किंवा होत नाही आपल्याला. ते असं ट्रिकच्या माध्यमातून आठवण ठेवा. याच्यामध्ये एकच आठवण ठेवायचं उदाहरण सांगून ठेवतो. देव नावाचा मुलगा होता, घोड्यावर बसून कविता म्हणत जात होता. त्याला भाऊ भेटला, तो म्हणे थांब भाऊ तुझा घोड्यावर आहे, फोटो काढतो. हे एवढे उदाहरण आठवण ठेवायचे, ऑटोमॅटिक तुम्हाला याचे रूल्स आठवण राहून जाते. हे माहित आहे, विटाची विहीर होती, विहिरीवर आपली बायको सासूकडे गेले होते, पाणी आणायला गेले होते. का? कारण त्यांच्यामध्ये नद्या नव्हत्या गावात. त्याची भाषा ऐकून आपल्याला काय झालं, भांडण पाहून आपण राहून नाही झालं, तसं आठवण ठेवा. हे आठवण ठेवा नपुसकलिंगी याच्यामध्ये. आपले काही आपण कुठे राहतो? खेड्यागावात राहतो. खेड्यागावामध्ये कशाने पाणी भरते आपण? पाणी गळून. ते कोण पिते? वासरं. आपल्या घरदार कुठे राहते? खेड्यात. आणि आपण काय खातो? केळी. अशा आठवण ठेवा. हे वचन भेद आहे मित्रा. कोणाचं अनेक वचनाचं एक वचनाचं काय होते हे लक्षात ठेवा. हे होतं मराठी ग्रामरचं वचनाचं बेसिक. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मराठी ग्रामर या प्लेलिस्ट मध्ये जायचं. त्याच्यामध्ये मी अरबी शब्द ट्रिक टाकलाय, हे शब्द आहे. त्याच्यानंतर मराठी ग्रामरचे समानार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, या प्रत्येक बाबतीमध्ये त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलाय. त्या प्ले लिस्ट मध्ये जायचं आणि त्याचा फायदा घ्यायचा. माझ्या नॉलेजचा फायदा घ्या. मित्रांना शेअर करा. काहीतरी नवीन शिका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.